नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम। महाराष्ट्राचे थोर गीतकार संगीतकार भीमशाहीर प्रभाकर दादा पोखरीकर यांचा जलदान विधी आणि शोक सभेचा कार्यक्रम उद्या 5 मार्च 2025 रोजी सायंकाळी 3 ते रात्री 10 या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे रमाबाई आंबेडकर कॉलनी घाटकोपर ईस्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती परिवर्तन कला महासंघाचे मुंबई अध्यक्ष कवी गायक मुकुंद ओव्हाळ यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला दिली आहे। हा संपूर्ण कार्यक्रम मुकुंद ओव्हाळ यांनी दिला आहे, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। चैत्यभूमी येथे माझी प्रेत यात्रा नेऊन तिथं माझा अंतिम संस्कार करावा ही दादांची शेवटची इच्छा होती आणि मी त्यांच्यासाठी 2 काव्यामधून 2 पंक्ती ऐकवण्याचा प्रयत्न करत आहे। रे प्राण पाखरा चल सागरा तिरी, रे प्राण पाखरा चल सागरा तिरी, प्राणाची सावली धरू भीम मावली वरी, रे प्राण पाखरा आईची माया पंखाची छाया धरली जिने या शिरी, धरली जिने या शिरी, अमृत धारा मोत्याचा चारा आणला जिने कोठरी, आणला जिने कोठरी, ती माय माऊली परी सागर किनारी झोपली उघड्या भूमीवरी, रे प्राण पाखरा चल सागरा तिरी। जय भीम जय भीम जय भीम। नमो बुद्धाय जय भीम। मी गायक मुकुंद ओव्हाळ परिवर्तन कला महासंघ मुंबई प्रदेश अध्यक्ष आहे। भीमशाहीर प्रभाकर दादा पोखरीकर यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांचा उद्या दिनांक 5/3/2025 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संलग्न परिवर्तन कला महासंघ यांच्या विद्यमाने माता स्थळ माता रमाई आंबेडकर नगर घाटकोपर पश्चिम बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या पाठीमागे हा जलदान विधीचा जलदान विधी शोक सभा हा असा संयुक्त कार्यक्रम महाराष्ट्रातील तमाम कलावंत याच ठिकाणी उपस्थित राहणार आहे। असे आमचे दादाबद्दल हा उद्याचा नियोजित कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजक आहेत शहीद सभागृह स्मारक सभागृहाचे अध्यक्ष अशोक हिरे, हे आयोजक आहेत माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या वतीनं हा कार्यक्रम महाराष्ट्रातील तमाम कलावंतांच्या वतीनं भावपूर्ण कलावंतांच्या वतीनं दादांना भीमशाहीर पोखरीकर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। तरी सुद्धा माझी नम्रतेची विनंती करीतो कलावंतांना महाराष्ट्रामध्ये भीमशाहीर प्रभाकर दादा पोखरीकर यांच्या जलदान विधी शोक सभेस आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे अशी मी आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती करतो।
विशेष म्हणजे परिवर्तन कला महासंघाचे अनेक आमचे पदाधिकारी, महाराष्ट्रातून जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, परत आम्ही महाराष्ट्रातील सभासद, या सगळे कलावंतांना, परिवर्तन कलावंतांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी उपस्थित राहून ह्या कार्यक्रम जलदान विधीचा, दादांचा जलदान विधी, जसा मुंबईमध्ये गायिका वैशाली शिंदे यांचा कार्यक्रम झाला, गुरुवर्य प्रताप शंभोदरे यांचा मुक्ताईनगरमध्ये, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, संलग्न परिवर्तन कला महासंघाच्या वतीने अशा पद्धतीने चळवळीच्या कलावंतांना न्याय मिळत आहे. माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. दादांबद्दल थोडीशी माहिती सांगायची वाटते की प्रभाकर दादा, त्यांचं जीवन कॅसेटमध्ये खूप सोनू निगमनी ते छाती ठोक सांगू जगाला, त्यांचे बरेचसे गाणी अजरामर झालेली आहेत. आणि त्यावेळेस दादा कॅसेट किंग म्हणजे राजाच होता, कॅसेट राजाच, की त्याला दुसरं काही सुचतच नव्हतं. आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे कॅसेटच्या प्रिझम कंपनीमध्ये दादांनी खूप नावलौकिक केलं होतं. दादांना भरपूर काय मिळालं होतं. पण दुर्दैव असं की काही मध्यंतरी काळामध्ये प्रतापसिंग दादा आणि मी, आमचा एक प्रोजेक्ट दादांनी भीमराज हंस आणि महूका चमन हे 2 प्रोग्राम आमचे पोखरीकर दादांना खूप आवडले. आणि ते प्रतापसिंग दादा अति प्रेम करायचे. चळवळीचा कवी, चळवळीचा गावं आमन दादानंतर प्रभाकर पोखरीकर दादा प्रतापसिंग दादांना खूप म्हणजे अतिशय प्रेम करणारा पाहता. आणि मग तो प्रोग्राम 2 पाहिल्याच्या नंतर पोखरीकर दादांना अजिबात चैन पडना. त्यांनी कंपनी गौंडीमधून काही ती पैशाची व्यवस्था केली पतफेडीमधून आणि स्वतःची कंपनी निर्माती केली, पी गोल्डन म्युझिक अशी कंपनी. आणि चेंबूरमध्ये अंबरमल या ठिकाणी त्यांचं घर होतं. ह्या ठिकाणी अनेक कलावंत राबवून कॅसेट कंपनीला तिथंच सुरुवात केली. आणि माझा आणि महूका चमन असे 2 प्रोग्राम त्यांनी त्या कंपनीतून रिलीज केले आणि प्रिझम कंपनी ते बाहेर पडले. दादाबद्दल पण तिथून पुढं दादांना काही यशस्वी तब्येतीने साथ न दिल्यामुळं अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि दादांचा हा दुर्दैवी असा अंत झालेला आहे. एक दादाबद्दल बोलायचं झालं तर अशी कल्पना आठवते, मकसूदे औजे नजर था वो अचानक टूट गया. मकसूदे औजे नजर था वो अचानक टूट गया, मेरा ख्वाबे शहर था वो अचानक टूट गया. अरे बाग में उसके सिवा कौन नजर आता था, कैसे फलदार शजर था वो अचानक टूट गया. अब इस शहर में सड़कों कैसी कारवा लिया है, अब इस शहर में सड़कों कैसे कारवा लिया है. अरे बस मेरा एक ही घर था वो अचानक टूट गया, वो अचानक टूट गया.